शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। जालना शहरातील नूतन वसाहत परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली। जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण केली नाहीत। शासनाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी, महिला वर्ग आणि इतर नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे। या सर्व पार्श्वभूमीवर आज रोजी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं नूतन वसाहत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला होता। जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचं निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप करण्यात आला। या मोर्चामध्ये खासदार कल्याण काळे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा प्रभारी नामदेव पवार, जालना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, रमेश गौरक्षक, सोपान सपकाळ, विनोद रत्नपारखे, विनोद यादव, विजय चौधरी, संजय भगत, अशोक भगत, दिनकर घेवंदेसह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालन्यात ज्या नागरिक समस्या आहे आणि ग्रामीण शहरातल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्यासाठी काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले। काय नेमकी मागण्या होत्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय शब्द दिला? हे बघा, शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलेलं आहे त्या अनुदानाचे पैसे येऊन लोकांना भेटत नाही, त्याबद्दल आहे। शासनाचे जे नवीन घरकुल योजना आहे त्याबद्दल आमची निवेदन आहे। आणि नागरिक समस्या आपली जे जालन्याची त्यात आमच्या घंटागाडी वेळेवर येत नाही, कचऱ्याचे ढिगार पडलेले, पाणीचं काही नियोजन नाही, या विषयावर आमची चर्चा झालेली आहे। आणि आम्ही कलेक्टरला सांगितलं, आपण स्वतः 2-4 दिवस अगोदर मोटरसायकलवर तुम्ही फेरफटका मारला, तुम्हाला जालन्याची अवस्था दिसलेली आहे। म्हणजे जालन्याच्या 3 लाख लोकांना कोणत्याही प्रकारची नागरिक सुविधा भेटत नाही। महानगरपालिका फक्त नामासाठी झालेले, पण त्याचं प्रत्यक्ष महानगरपालिकेसारखं काही काम होत नाही। त्यावर आपण लक्ष द्यावं म्हणून आम्ही निवेदन केलं। साहेब, सप्टेंबर महिन्याचं जे अतिवृष्टीचं अनुदान आहे शेतकऱ्यांचं 412 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याचं, ते येऊन देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही। मी तुम्हाला तेच म्हणतो ना, आमचा पहिला प्रश्न तेच आहे की अनुदानचे पैसे येऊन शेतकऱ्यांना का भेटत नाही? प्रॉब्लेम काय? 4-4, 5-5 महिने झाले पैसे येऊन पडलेले, तुम्ही देत काय नाही? असं मी त्यांना बोललो की असं तर नाही ना की तो भाजपवाला आहे, सेनावाला त्यालाच भेटला पाहिजे, काँग्रेसवाला असं नाही। प्रत्येक जे नागरिक आहे, जे शेतकरी, त्याला भेटला पाहिजे, तसं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। साहेब, दुसरा प्रश्न, मंत्री धनंजय मुंडे जे त्यांनी राजीनामा आज दिलेला आहे, कसं बघताय? हे बघा, जेव्हा मत्स्यउद्योगीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ते हत्या जाऊन आज 80 दिवसपेक्षा जास्त दिवस उलटलेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात मोर्चे निघले। आजही जालना शहरात कुठंतरी उपोषण आम्ही तिकडे जाणार। ती यांची हकालपट्टी तेव्हाच केली पाहिजे, फार उशीर केली। म्हणजे एका प्रकारचे त्याने ह्या प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला, पण जनता जनार्दनने जे लढा दिला आपल्या महाराष्ट्र जनतेने, त्याने हा न्याय भेटलेला आहे। पण पूर्वी भेटला पाहिजे होता, पण उशिरा भेटला। साहेब, काल जे फोटो व्हायरल झाले त्यामुळे अक्षरशः महाराष्ट्र हादरला आणि त्यानंतर सरकारला उशिरा जाग आली असं वाटतं तुम्हाला? मला काय वाटतं, सरकारला सर्व माहीत असतात, काही एजन्सी असतात सरकारची, त्यांना सर्व माहीत असतात। पण आता अधिवेशन आला आणि जनता उद्रेक होऊ लागली ना, आता याचा परिणाम आपला जिल्हा परिषद आणि नगरपालिका होईल म्हणून त्यांचा राजीनामा घेतला। सर, माणिकराव कोकाटे की इस्तीफे की मागणी हो, ते उद्या कोर्टात आहे ना, कोर्ट काय डिसिजन त्याच्यावर मग ते आमचे विरोधी पक्ष ठरवणार।